आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे। चक्क 3 वर्षांनी फडणवीस आणि ठाकरे भेटले। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सरकारने चांगलं काम करावं अशी आशा अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर यांची अनुपस्थिती होती। मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकतो। या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काही अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, तर मग यांनी उद्धव साहेबांनी फडणवीस साहेबांची भेट घेणं त्याच्यात वावगं नाही का? हा शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, राष्ट्र आहे, त्याच्यामुळे तिथं त्यांनी भेटणं याच्यात काही वावगं नाहीये। चक्क 3 वर्षांनंतर फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झालेली आहे। यावेळेला कोण कोण उपस्थित होतो त्या संदर्भातला ग्राफिक्स पाहूयात। वरुण सरदेसाई आणि अंबादास दानवे, अनिल परब यावेळी उपस्थित होते। मात्र मिलिंद नार्वेकर यांची अनुपस्थिती होती। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी ऋषाली कदम जोडल्या गेलेल्या आहेत। ऋषाली, या भेटीमागे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। इथे नार्वेकरांची अनुपस्थिती होती, त्यामुळे नवी चर्चा सुरू झालेली आहे। या संदर्भात काय अधिक माहिती आहे? आपण खरं तर पाहिलं की बऱ्याच काळानंतर ह्या आजच्या भेटीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। भेटीमध्ये आपण पाहिलं की वरुण सरदेसाई, अंबादास दानवे हे होते, संजय कोटणीस होते, आदित्य ठाकरे तर होते, पण सचिन अहिरे देखील उपस्थित होते। आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं अनिल परब देखील होते। मात्र गेल्या काही काळामध्ये एक ठाकरे आणि फडणवीस यांच्यामधला दुवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते म्हणजे मिलिंद नार्वेकर। मधल्या काळात आपण बघितलं की मिलिंद नार्वेकर यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत देखील कशा पद्धतीनं ठाकरे सक्रियपणे उतरले होते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर आज दुवा जो या दोघांमधला होता तो कुठेतरी अनुपस्थित होता। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया खरं तर उंचावलेल्या आहेत की शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जे नेते होते ते सगळे उपस्थित होते, मात्र त्यांचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची अनुपस्थिती आज प्रकर्षाने या ठिकाणी आपल्याला जाणवलेली कळते। जी, धन्यवाद ऋषाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।